भुजबळ साहेबांची विषय हा आमच्या लेवलचा विषय नाही. त्यांना जी चर्चा करायची ते वरिष्ठांबरोबर चर्चा करतील. हा नाराजी करण्याच्या मीटिंगचा विषय नाही आणि ते नाराज आहेत असं मला म्हणता येणार नाही, पण ते स्पष्ट बोलतायत. त्यांनी आयुष्यभर त्यांच्या लढ्यासाठी ते समर्पित राहिलेले आहेत ओबीसीच्या चळवळीमध्ये. तर त्यांचे अनुभवाचे बोल आहेत, त्याला नाराजी म्हणता येणार. साहजिक आहे, जर अवैध दाखले दिले गेले तर नॅचरली हक्कावर गदा येईल. कोणत्याही जातीच्या बाबतीत असंच होईल ना. कोणत्याही जातीमध्ये जर अवैध दाखले दिले, मग ते एससी असो, एसटी असो, ओबीसी असो, तर त्याच्यामध्ये गदा येईल. त्यामुळे आम्ही हेच सांगितलं या मीटिंगमध्ये की कुठलेही अवैध दाखले देऊ नये. जे पारंपरिक कुणबी नोंद आहे त्याच्यापेक्षा आमचं काही म्हणणंच नाही. मला वाटत नाही याच्यामध्ये समन्वयाचा अभाव होत आहे. नॅचरली एवढा मोठा विषय हाताळणं हे कर्तव्य आहे मुख्यमंत्र्यांचं. एक मोठं आंदोलन उभं राहिलं मुंबई सारख्या शहरामध्ये, जी आपली आर्थिक राजधानी आहे, आणि त्याला हाताळण्यासाठी संयमाने आणि दुरोगामी विचार करून निर्णय घेणं हे आवश्यक असतं. अशा वेळी त्यांनी ते निर्णय घेतले. भुजबळ साहेब त्यांचं मत ठामपणे मांडतात. ते दोघं त्याच्यात चर्चा करू शकतील, त्याच्यावर ते उत्तर देऊ शकतील. पण मी एवढंच मात्र आता हे एंड करते या माझ्या संभाषणाचा, की एकही अवैध सर्टिफिकेट देऊन ओबीसीच्या हक्कावर गदा आणू नये आणि ती आणू दिली जाणार नाही.